आज आपण याला बेल्ट लावलेला आहे मित्रांनो, पण तो बेल्ट फार फिट आहे. हे पहा, फिट आहे. त्याला मी काढूनच टाकते. काढून टाका, हा फारच फिट होतोय. हा नको आपल्याला हा बेल्ट. थांब थांब काढून टाकू आपण. हे पहा, काढला छोट्यापणीचा. हा तो एक दुसरा बेल्ट आहे, त्याला कपडे घातल्यासारखा, टी शर्ट सारखा. पण तो ब्रुनो काय करतो तो अलगट बेल्ट काढतो. तो आता बेल्ट शोधते आणि म्हणजे कसं याच्या शोल्डरमधनं असं घालून इकडे कमरेला असा असा बेल्ट आहे, असा कमरेचा पट्टा आणि इकडे शोल्डर टाईप छान बेल्ट आहे. तो बेल्ट शोधते मी, कुठे आहे तो ठेवलेला. काय महाराज, बंडू महाराज. जेवण झालेलं आहे ब्रुनोचं सुद्धा. आज आपण उडीद धुवून घातलेला आहे, याच्यामध्ये माती खडे होते तर हा धुवून वाळत घातलेला आहे. कारण का आपल्याला डाळ करायची. तुरीची डाळ आपली रेडी झालेली आहे, आपल्याला घेऊन यायची आता, मशीनवर टाकलेली. आणि आता आपण ह्याला टाकायचंय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे व्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई. तो आता असं कुठेतरी हलकासा गोल्डन व्हायला लागलेला आहे. आणि त्या साईडला तुम्हाला दिसते का थोडंसं ज्वारीचं पीक, तेही गोल्डन व्हायला लागलेलं आहे आता. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. मला गहू पण कापता येतो बरं का, पण काय माहिती का, तुमचा हा सगळा गहू कापायचा होईल पण माझी एक लाईन होती का नाही काय सांगता येत नाही. कारण का एकदा मी फटाफट गहू कापला, सगळे खडेच आले. मग त्यामुळे मला ती आठवण झाली, मला गहू कापायचं म्हणजे त्याचे ते मुळं आली नाहीत पाहिजे, म्हणजे त्याला माती नाही आली पाहिजे. पण माझा प्रयत्न प्रामाणिक असतो बरं का काम करण्याचा. जेव्हा येईल तेव्हा येईल. आवडती फुलं आपले पहा कशा बसलेल्या आहेत आपल्या मैना. एक नंबर व्हाईटवाली शुभ्रा, मध्ये आहे ती घुंगरू, पुन्हा आहे ती श्यामा. आपल्या गायांची पहिल्यांदा गाय घेतली होती, तर तिचं म्हणजे कृष्णाची पहिली गाय, तिचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे. अशी गायांची नावं होती. आम्ही लगेच सर्च करतो कृष्णांच्या गायांची नावं काय काय होती, आणि त्याच ह्याच्या संदर्भात मग यांची नावं ठेवलेली. आमची एक होती, ह्या आधीच्या आपल्या गाया होत्या 3, त्यांचीही नावं होती. आणि आम्ही ज्या त्या गायला नावानेच हाक मारतो. आत्ताही तसंच आहे आमचं. ती आधीच्या गाया होत्या गौतमी, कृष्णा आणि सुरभी अशी नाव होती. कृष्णा, गौतमी, सुरभी आणि ही श्यामा, मग ती शुभ्रा आणि घुंगरू. आणि आम्ही ज्या त्या गायांना नावानेच हाक मारतो. कारण का सगळ्यांना नावं असावं, आणि मन्यालाही आम्ही नावानेच हाक मारतो. आपण फक्त नाव घेतलं ना की त्या प्राण्याने असं लगेच आपल्याकडे टवकरलं पाहिजे, अशी त्याची ओळखही होते, अशी त्यांची ओळखही होते. बघा हा वाल सुकला, मला काय भाजीच करायला वेळ मिळत नाही. 2-3 महिने झालं फार हे होतं. हे बघा, हे पण वाल सुकला, काढून ठेवलं त्यांनी, तो आपण पुन्हा भिजत घालू. पण ते वेळ मिळत नाही ना त्याची साली काढायला. ओला वाल छान वाटतो लगेच करायला. अवकाश आहे अजून, आणि ह्याला तर फारच अवकाश. ह्यात अजून दाणे पण भरले नाही, ह्याचे तर दाणे थोडे पकायला लागलेत, हे तर भरले नाही. आणि हा पहा पूर्ण गोल्डन शिवार. आता हे आधी येणार आहे काढायला. काय 4-5 दिवसाचा फरक असतो पेरणी आधीची असल्यामुळे. चला तर मित्रांनो, जेवायचं आहे आता आपल्याला. स्वयंपाक माझा आवरलेला आहे. म्हटलं आता जरा मित्रांशी गप्पा माराव्या आणि मगच जेवावा. काय ग शुभ्रा, का उभी आहेस तू? सगळ्यात आगाऊ प्राणी हा आहे. ह्याला आजादी पसंत नाहीये. थोडं तुम्ही सोडून बघा, बापरे, हा 4ही पाय असं उड्या मारतो दुसऱ्यांच्या शेतामध्ये जातो. त्यामुळे याला कधीच सोडत नाही. आणि बाकीची सुटली ना, हे तर फार हुशार आहे हो. हे मधलं फार हुशार आहे. कारण का एकदा तिला आपण धरून असं बांधावर चारली ना, आणि नंतर मग ही कधी पण सुटू द्या, ते तिथेच जाईन चरायला. आजूबाजूच्या पिकांना धक्का पण लावत नाही ती, बरोबर बांध सरत जाते. एक दिवशी सुटलेली आम्हाला कळलंच नाही. मी शोधायला लागले, मग तिकडे गेले, तर बरोबर तिने अर्धा बांध पूर्ण खरडून खायला सुरुवात खाल्लेला. मला तिचं फार हे वाटलं.
म्हटलं आशांना ना आपण मोकळंच सोडवा, फक्त गवत गवत खातील, पण असं शक्य नाही ना, इकडे तिकडे पण वळू शकतात. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते, पण पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.